मी तुमच्याकडे जे कीर्तनाला उभा जो आहे ना, अभिमानानं सांगून पुढे संख्येत नाही गेलं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हो, आयुष्यभर कंपनीत काम केलं, फक्त जीवनामध्ये सद्गुरूची भेट झाली. सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण इगतपुरी घोटी, परम पूज्य परमहंस परिवाजकाचार्य आनंदाश्रम स्वामी महाराज क्षेत्र सुरेगाव, या दोन महात्म्याचा प्रसाद या जीवाला लाभला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रहला दलो पवन झालो चराचरी. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादि लक्षणं एकं नित्यमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगल मणि निधाना, सज्जन वन चंदना आराध्यलिंगा. नमो चित्तचकोर चंद्रा आत्मान भव नरेंद्रा, श्रुती सार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो स्वभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना, विश्वद्धभ भवना श्री गुरुराया. मजरदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो, म्हणून विशेषात्याधरो विकावरी. आता हृदय आपुले चौफाळुन्या भले, वरी वैसव पाऊले श्री गुरूंची. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. सेवे लागे सेवक झालो, सेवय लागे सेवक झालो, लागलो तुमच्या निज चरणा. अहो तुकया स्वामी देवान, यावरीन करावा अवीर. वचन ऐका कमलापते माझे रंकाचे वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा सुबटा. प्राप्त प्रसंगी प्राप्त समय माझ्या समोर तुम्ही असणारे निखळ आत्मे, नवनवे भगवत स्वरूप असणारे मायबाप, जो अभंग आपण सेवेकरता उच्चारला, ज्या भक्तराज हनुमंतरायाचा भगवान श्रीकृष्ण रामप्रभू परमात्म्याचा त्या ठिकाणी जन्मोत्सव चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं हे दुग्ध शर्करा योग या सत्यामध्ये साधलाय तुम्ही.
भगवान रामप्रभूचाही सोहळा या ठिकाणी होतोय आणि हनुमंतरायाचा पण सोहळा या ठिकाणी होतोय आणि त्यानिमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी होतंय. त्याचप्रमाणे रामविजय तर याही ग्रंथाच्या ठिकाणी पारायण होतंय. तर खऱ्या अर्थानं मी धन्यता देतो या ठिकाणी. जो अभंग आपण शिवकर्ता उच्चारला आहे, अध्यात्मशास्त्राची इमारत आहे, त्या इमारतीच्या कलस्थानी असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि ज्या भक्तवत्सल भक्तराज हनुमंतरायाचा या ठिकाणी जन्मोत्सव होतोय, रामप्रभूचा जन्मोत्सव होतोय, भगवान रामप्रभूचाही जन्मोत्सव झाला, हनुमंतरायाचाही जन्मोत्सव सकाळी झाला आणि ज्या भक्तवत्सल हनुमंतरायाचा जन्म झाला, ज्या भक्तवत्सल हनुमंतरायानं या ठिकाणी अवतार घेतला आणि त्या असणाऱ्या भगवान शंकराचा जो 11वा रुद्र आहे, तो 11वा रुद्र म्हणजे भगवान भक्तराज हनुमंतरायाचा अवतार आहे. आणि जो अवतार झाला हनुमंतरायाचा, त्या हनुमंताला जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी काही गोष्टीची याचना करतात, मागतात, विनंती करतात आणि त्या असणाऱ्या हनुमंतराला ते शरण जातात आणि शरण जातात म्हणजे नुसतं एकदा शरण जातात, दोनदा शरण जातात. शास्त्रामध्ये एक शब्द दोनदा जर उच्चारला तर दुरुक्ती नावाचा दोष लागतो आणि तो दुरुक्ती नावाचा दोष पत्करून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा हनुमंतराला सांगतात, शरण शरण हनुमंता, किंवा काही ठिकाणी शरण शरण जी हनुमंता असा पण पाठ आलेला आहे. ते सांगतात, हनुमंता मी तुला शरण आलोय, शरण येऊन एक माझं मागणं आहे, मला एक तू सांग की भक्ती पंथाचा विचार जर केला तर अनेक प्रकारच्या भक्ती चालू आहेत, त्यामध्ये 9 प्रकारच्या भक्ती आहेत किंवा कोणी कशी भक्ती करतो सांगता येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या असणाऱ्या मानवी जीवनाचं शाश्वताच्या स्वरूपाचं कल्याण होईल अशी असणाऱ्या ज्या भक्तीच्या ज्या वाटा आहेत, त्या वाटा मला तो कृपा करून सांग. मी तुला शरण आलोय, हो शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, मी तुम्हाला शरण आलोय, त्या असणाऱ्या भक्तीच्या वाटा मला तुम्ही सांगा. हो काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सोबटा. ते हनुमंतरायाचं जे स्वरूप आहे, तुकोबरा सांगतात, तुम्ही शूर आहात, धीर आहात आणि तुमचे असणारे सद्गुरू जे आहेत, जे स्वामी आहेत, त्या स्वामींच्या चरणी तुमचा नितांत असा भाव आहे, निष्ठावंत प्रेम आहे. म्हणून ते सांगतात शूर आणि धीर आणि त्या असणाऱ्या स्वामींच्या कार्यामध्ये तुम्ही तत्पर आहात आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलोय आणि त्या असणाऱ्या भक्तीच्या वाटा तुम्ही मला कृपा करून सांगा. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात, भगवान प्रभू शंकराचा जो 11वा जो अवतार आहे, 11 जो रुद्र आहे, तो रुद्र अवतार म्हणून हनुमंतरायांचा अवतार आहे. म्हणून ते सांगतात, तो का म्हणे रुद्रा आणि जिच्या पोट्या अवतार घेतला ते म्हणजे अंजनी माता. मग ते सांगतात, तो का म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा, मी तुम्हाला शरण आलोय, त्या असणाऱ्या आदिकाळच्या भक्तीच्या वाटा मला तुम्ही सांगा, जेणेकरून माझ्या जीवनाचं शाश्वत स्वरूपाचं कल्याण होईल. असा अत्यंत महत्त्वाचा अभंग आपण शिवेकरता ठिकाणी उच्चारला. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय. या असणाऱ्या हनुमंतराच्या प्रांगणामध्ये गेल्या 8 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि चालूही वर्षी मोठ्या आनंदामध्ये हे असणारे या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आणि या असणाऱ्या उत्सवातली आजची सेवा माझ्या वाटेला ठिकाणी आली. कोण जाणे मला माहीत नाही, परंतु एक नक्कीच माहिती आहे की भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा खालत नाही. हो तुकोबराय म्हणतात, वृक्षाच्या पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. किंवा माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, पर्वती बैसकर न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीने भूते व्हावी आज्ञा माझी. बघा
ते सांगतात पर्वत जागा सोडत नाही, नद्या जागा सोडत नाही, मंदिरं जागा सोडत नाही, आपल्या घरं जागा सोडत नाही, ही त्याची सत्ता आहे. त्यांनी जर ठरवलं, उद्या एखाद्या नदीनं ठरवलं, मंदिरानं ठरवलं, आता आपण तर लय दिवस वास्तव्य करतो, आता आपण ही जागा बोललो आणि दुसरीकडे जाऊ तर चालणार नाही. पण हे का जागा सोडत नाही, त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे आणि म्हणून ते जागेवर आहे. नवे नवे परत माऊली सांगतात, म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले आणि जगाशी चढिता मीच. हो, ते सांगतात वेद स्वत माझ्या सत्यानं बोलतोय. हो, म्या चालवलं तर चालतोय, म्हणजे सगळी त्याची सत्ता आहे आणि त्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. फक्त माणसाला वाटतं मी करतो, माणसाची देह चालवी अहंता, मी चेक करता म्हणून या वास्तविक आता सगळं भगवान परमात्मा करतो. आणि म्हणून त्याच्या सत्तेनं जे संयोजक मंडळ आहे, त्या संयोजक मंडळाला त्या भगवान परमात्म्याने आज्ञा केली आणि त्यांनी आज्ञा करून त्यांनी आम्हाला आज्ञा केली. आणि म्हणून सेवके सांगितलेले काम मालकांना सांगायचं असतं आणि सेवकाने ऐकायचं असतं. या वृत्तीप्रमाणे, या उक्तीप्रमाणे या ठिकाणी मी एक सेवकाचं काम या ठिकाणी करतोय. किंवा जो साधू संतांचा जो निरोप आहे, तो निरोप देण्याचं काम या ठिकाणी करतोय. तुकोबराय म्हणतात, फुडले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाये. किंवा तुका म्हणे मज धाडले निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप. एक अर्धा पाऊण तास आपल्याला चिंतन करायचंय, 1 तास वेळ राहिला, 1 तासामध्ये आपल्याला धावतं चिंतन करायचंय. तुमचं मन प्रसन्न होईल का तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याकडून भेटेल असं मला सांगता येत नाही, तुम्हाला सांगतो. पण एक फक्त आणि फक्त श्रीगुरूंची कृपा आहे. हो, आणि त्या श्रीगुरूंच्या कृपेनं जे काय तुम्हाला त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करेल, तो बोलण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून थोडंसं ऐका. आज जागराचा दिवस आहे आणि म्हणून आज या ठिकाणी अभंग कोणता घ्यायचा, कोणता घ्यायचा, कोणता घ्यायचा. परंतु परवा दिवशी 3-4 दिवसापूर्वी भगत साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं विषय झाला तर अभंग कोणता घ्यायचा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जागराचं कीर्तन आहे, आम्ही हनुमंतरायाचा जन्म आहे, मग तुम्हाला कसं करायचं करा. मागणी पर बी बोलायचं आहे आणि हनुमंताच्या जन्माचं पण थोडंसं बोलायचं आहे, असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. आणि मग कोणता पण घ्यायचा, कोणता पण घ्यायचा. आणि म्हणून काल आम्ही जळगाव पाचोरा त्या ठिकाणी कीर्तनाला जात असताना जाता जाता मनामध्ये विचार आला, हा अभंग आपण घेतला तर बरं होईल. मी एका अनुभवी महात्म्याला फोन केला आणि अनुभवी महात्म्याला फोन केल्यानंतर त्यांना विचारलं, म्हणलं दादा, म्हणलं जागराचं कीर्तन आहे, हनुमान जन्म राम जन्माचा उत्सव चालू आहे आणि त्या जागराच्या कीर्तनाला जर हा अभंग जर घेतला तर चालेल का. त्या महात्म्याने सांगितलं काहीच हरकत नाही, तुम्ही अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून त्यांची बी आज्ञा आणि थोडा मोठ्यांचा आशीर्वाद लागतो. किंवा तुकोबराय सांगतात, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. जे पुढे गेलेत ना त्यांच्या मार्गाने आपण जायचं असतं. निळोबराने सांगितलं, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतती तेनेचे पंथे चालू जाता, न पुढे गुंता कुठे काही. या उक्तीप्रमाणे या ठिकाणी अभंग आपण सेवेकरता उच्चारलेला आहे. थोडक्यामध्ये अभंगावर आपण चिंतन करता करता त्या चिंतनामध्ये हनुमंतरायाचं चरित्र थोडक्यात कसं सांगता येईल याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर पहा, ऐकत असताना थोडंसं ऐकून ऐकायचंय, ऐकून ऐकायचंय. पण आम्ही ऐकतो पण ऐकत नाही, ऐकतो पण ऐकून ऐकत नाही. परिणाम खरं जे आत्मसुख जे आहे त्या आत्मसुखापासून हा जीव वंचित राहिला आणि त्याचा परिणाम मात्र हा जरी परमार्थ करत असला तरी तो दुःख भोगतोय का. हो, म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, हो हो, आत्मसुखाची या गोड्या विटे जो का धनंजया म्हटलेलं आहे. पहा, आत्मसुख घ्यायचंय त्याला. आत्मसुख म्हणजे मी आणि देव वेगळा नाही, त्या दोन्हीचा समन्वय ज्यावेळेस साधतो, त्या दोघांची एकता ज्या दिवशी होते त्या दिवशी त्या ठिकाणी ती
आत्मसंयोग ज्याला म्हणतो किंवा आत्मसुख ज्याला म्हणतो, त्या सुखाची प्राप्ती ह्या जीवाला होत असते. आणि ज्या दिवशी या जीवाला त्या आत्मसुखाची प्राप्ती होते, जीव ब्रह्माचं ऐक्य होतं. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य झाल्यानंतर मग याच्या पाठीमागं खऱ्या अर्थाने जी भीती आहे, जे दुःख आहे, त्या दुःखातून तो जीव मुक्त होत असतो. आणि या जगामध्ये वावरत असताना असा वावरतो जगी पिछाचं अंतरी शहाणा. हो हो, किंवा संसारी असावे असूनही नसावे या उक्तीप्रमाणे त्याचं वर्तन त्या महात्म्याचं असतं. मौलिक ज्ञानोबा सांगतात, पहा, कितीही योग्यता प्राप्त झाली, कितीही विद्वान झाला, कितीही पंडित झाला तरी ते सांगतात, वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञता तरी जोडे, वेढवे माझे गडे मैभे नेणे. स्वतःचं महिमान वाढन, स्वतःचं शहाणपण वाढन. हो, आणि म्हणून या समाजात वावरत असताना तो देवांचे गुरु बृहस्पती सांगतात की तो या जगामध्ये जगी पिछाचं अंतरी शहाणा या उक्तीप्रमाणे त्याचं वर्तन असतं. नेहमी आणखीन एक कवी सांगून जाईल, चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशे पण मिरवी आवडीने. हो, जगामध्ये शहाणपण लपवतो, चातुर्य लपवतो, मोठेपण लपवतो आणि जगामध्ये सामान्यासारखा तो वावरत असतो. पहा, हो, असं त्या असणाऱ्या ज्या परिपक्व दशेला ज्या टायमाला भक्ती जाते आणि त्या भक्तीचे चिन्ह किंवा त्या साधकाची त्या भक्ताची जी स्थिती होते ती स्थिती त्या पद्धतीने होते. आणि म्हणून ऐकायचंय, पहा, ऐकायचंय. तुम्ही म्हणता आम्ही ऐकत नाही का? हो, ऐकताय पण ऐकत नाही. पहा, हो, मौलिक ज्ञानोबा सांगतात, ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे आणि ते साचवाटू घ्यावे चित्ताच्या. ते मनाचं कान करून ऐका. आणि असं मनाचं कान करून ऐकायचंय. बघा, जसं आपलं व्यावहारिक जीवन जगतोय आपण. पावसाळ्याचे दिवस आहेत, झडगं लागलंय, पाऊस येतोय आणि एखादा व्यक्ती रस्त्याने चाललाय आणि रस्त्याने जात असताना ज्या रस्त्याने चाललाय एका दारामध्ये गेला आणि दारामध्ये गेल्यानंतर वरून पाऊस पडतोय, वारं सुटलंय, थंडी आहे आणि तेवढ्यामध्ये घरामध्ये आवाज आला. असा आवाज आला की त्याचं नाव घेतल्याचा आवाज आला. पहा, आणि त्याचं नाव घेतल्याचा आवाज आल्यानंतर त्याला वाटलं की आपलं काहीतरी चाललंय, आपलाच विषय काहीतरी चाललाय. मग काय विषय चाललाय? आणि म्हणून त्यानं आपलं पाऊस पडून वरून पडतोय आणि असा भिंतीच्या आड उभा राहिला आणि त्याचं काय बोललंय ते त्यानं ते ऐकायला सुरुवात केली. आणि असं ऐकलं, मनाचं कान करून ऐकलं आणि ते जे बोलणं झालं ते त्यानं जे ऐकलं ते त्याला कधीही जरी विचारलं तरी तो सांगतो की त्या दिवशी पाऊस पडत होता ना, त्यावेळेला तुम्ही घरामध्ये असं माझ्याबद्दल बोलत होते, हे त्याला कधीही जरी विचारलं तरी तो सांगत असतो. पहा, का? त्यानं त्या रीतीनं ते श्रवण केलं आणि म्हणून त्या रीतीनं आपल्याला श्रवण करायचं. अर्जुनाचे पांती ते कृपा करून संती अवधान द्यावे म्हणते. पहा, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकायचंय. पहा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली, पण किती वेळा सांगितली बरं? आणि किती वेळा सांगितली? एकदाच सांगितली. किती वेळा सांगितली? फक्त 1.25 तास सांगितली. पहा, पण तेवढ्यामध्ये अर्जुनाच्या मुखातनं उद्गार निघालेत. काय उद्गार निघाले? आता कशा करता सांगले, काय सांगले आपल्याला सांगायला वेळ नाही. पण ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला गीता तत्व सांगितलं आणि गीता तत्व सांगितल्यानंतर अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं विचारलं, 10वा अध्याय बघा, विचारलं, अर्जुना तुला काय वाटलं ते सांग. त्यावेळेस अर्जुनाच्या मुखातनं शब्द गेलेत, वव्या गेल्या. अर्जुन म्हणतोय, जी जन्मले पण आपुले, आज्या मेया डोळा देखिले आणि जीवित हातात चले आवडत असे. आज आयुष्या उज्वना झाली, माझ्या दैवात अशा उदयली, जय वाक्य कृपा लाभली दैविकेने मुखे. देवा, आज खऱ्या अर्थानं मी माझा जन्म माझ्या डोळ्यानं पाहतोय. माझ्या जन्माचं सार्थक झालं. आपला प्रत्येकाचा जन्म दोनदा होतो मायबाप. एकदा आईच्या उदरातनं होतो आणि एकदा ज्यावेळेस सद्गुरूची आपण शरणागती करतो, नुसती माळ घातली शरणागती केली त्याला शरणागती म्हणत नाही. ज्यावेळेस अन्यान्य भावाने आपण सद्गुरूची शरणागती करतो, जसा पतिव्रतेचा भाव आपल्या पतीवर असतो, त्या असणाऱ्या पतिव्रतेला त्या पती वाचून दुसरं काहीच तिला आवडत नाही, समजत नाही, काय नाही. कसा असला तरी तिला तो पतीच प्रिय असतो. तो का म्हणे पतिव्रता, हो, किंवा पतीच्या मते अनुसरून या पतिव्रता. मौलिक ज्ञानोबा सांगतात, त्या पतिव्रतेचा भाव जसा त्या पतीवर असतो तसा अन्यान्य भाव
ज्यावेळेस सद्गुरूच्या चरणावर आपण समर्पित करतो आणि त्या भाव समर्पित केल्यानंतर मग ते त्या सत्शिष्यावर कृपा करत असतात. आणि जेव्हा कृपा करतात आणि कृपा केल्यानंतर मग त्याला ज्ञान होतं, साक्षात्कार होतो. मी नेमकं कोण आहे याचा साक्षात्कार होतो. आणि याचा साक्षात्कार झाल्यानंतर मग त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भीतीच राहत नाही, शिल्लकच राहत नाही. बा हो, ऐक मी सांगतो. आपल्याला जी भीती आहे, कशामुळे भीती आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये द्वैत आहे म्हणून भीती आहे. बा मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबा सांगतात, जव जव तुझे घडे तव तव संसार भय जोडे. अंतःकरणामध्ये जोपर्यंत द्वैत भाव आहे ना तोपर्यंत आपल्याला भीती आहे. आणि अंतःकरणाला द्वैत भाव गेला की भीती संपली. बघा आपण नेमकं कोण आहोत, कोण आहेत बरं आपण, कोण आहेत मावशांना आपण, आणि आपण नेमकं कोण आहेत, आपण नेमकं कोण आहेत याचं ज्ञान करून घेण्याकरताच खऱ्या अर्थाने हा मंडप आहे बरं का. आणि याला धर्म मंडप म्हणतात. बा हा साधू संतांनी जे प्रयोजन केलं ते एवढ्याच करता फक्त की या कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, सत्संगाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून या जीवाला त्याच्या असणाऱ्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं, तसा त्याला साक्षात्कार व्हावा आणि जीवनाचं कल्याण व्हावं, त्याच्याकरता खऱ्या अर्थाने हे असणारं प्रयोजन साधू संतांनी सुरू केलं. बघा ज्या माऊली ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाचं आपण पारायण चालू आहे ते माऊली ज्ञानोबा आहे. सगळ्यांना एकच सांगतात, मग कीर्तनकाराला तेच सांगतात, भक्ताला तेच सांगतात, माळकऱ्याला तेच सांगतात, बिगर माळकऱ्याला तेच सांगतात. जो जो मनुष्य म्हणून जन्माला आलाय त्या प्रत्येकाला माऊली ज्ञानोबा फक्त एकच सांगतात. काय सांगतात, मी कोण आहे करावा विचार, करावा विचार. अरे मी नेमकं कोण हा विचार करा बरं का. मुलांनो, हे मुलांचं खरंच भाग्यवान पोर आहे तुम्हाला सांगतो. त्यांच्या वयाचा विचार केला तर आपल्या त्या टायमाला परमार्थातलं काहीच कळत नव्हतं, परंतु आज ते टाळ घेऊन उभे आहेत. पण मुलांना एक काम करायचं, जरी प्रमाण तुम्हाला पाठ नसलं, मानता येत नसलं तरी नाना तरी करता येतं का नाही, तेवढं जरी केलं ना तुमच्यात प्रगती होईल. तुम्हाला सांगतो मी तुमच्या पुढे जे कीर्तनाला उभा जो आहे ना, अभिमानानं सांगून पुढे संख्येत नाही गेलं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हो, आयुष्यभर कंपनीत काम केलं, फक्त जीवनामध्ये सद्गुरूची भेट झाली. सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण इगतपुरी घोटी, परम पूज्य परमहंस परिवाजकाचार्य आनंदाश्रम स्वामी महाराज क्षेत्र सुरेगाव, या दोन महात्म्याचा प्रसाद या जीवाला लाभला आणि त्याचा परिणाम म्हणून मी तुमच्या पुढे बडबड करतोय. तुम्हाला सांगतो हो, ते सांगतात पशु का होता ये पनैया, नरका कुछ ना होय, एक बार करणे को तो नरका नारायण बन जाय. पायमोडे महाराजांचं नाव तुम्हाला सर्वांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती असेल पायमोडे महाराजांचं नाव. त्यावेळेस आम्ही या मुलांसारखे लहान लहान असायचो, पण नाच आम्ही टाळी घेऊन उभं राहायचं, आकडे तिकडे उड्या मारायच्या, आम्हाला काही म्हणता येत नसं. परंतु पायमोडे महाराज त्यावेळेस म्हणायचे, तुम्हाला जरी म्हणता नाही आलं तरी पण नाना तरी करा. हा, तसं करा, एक दिवस निश्चितपणे तो दिवस उजेडेल. आणि या मुलांचा विचार जर केला, थोडंसं विशेष सोडलाय मी, त्यांच्या आईची कूस पवित्र हे तुम्हाला सांगतो, म्हणून त्या तिथं उभे आहेत. हो, आयुष्य गेलं परमार्थ करता करता, आयुष्य गेलं परमार्थ करता नाही काही कळालं. तुम्हाला सांगतो खरंच नाही कळालं. तुम्हाला सांगतो जसं त्या मुक्ताबाईला म्हणावं 1400 वर्ष जीवन जगलेल्या चांगदेवाला म्हणावं एरंडा एवढा वाढला, पण नाही गुरुमंत्र, नाही गुरुपदेश, परमार्थाची दोष लावला.
हो तसं आयुष्य गेलं तुम्हाला सांगतो, पण नाही जमत. पण हे मुलं भाग्यवान आहेत, आईची कुस पवित्र आहे तुम्हाला सांगतो. जसं आपण शेतकरी माणसं आहोत, शेतामध्ये बी पेरा आणि बी पेरल्यानंतर उदाहरणार्थ आपण ज्वारी पेरू, मका पेरू, बाजरी पेरू, मूग पेरू. आता मुरगाचा पाऊस पडल्यापासून मूग पेरणारच आहे. आणि ज्यावेळेस तो मूग पेरल्यानंतर किंवा ते बी आणि पेरल्यानंतर उगवणारा जो कोंब असतो ना, कोंब त्या जमिनीचा पोत सांगत असतो. पा ती जमीन कशी आहे, किती कसदार आहे, किती काय आहे, तो कोंब त्या जमिनीचा पोत सांगत असतो. तसा आज ह्या मुलां जे या ठिकाणी उभे आहेत ना, त्यांच्या आईची कुस किती पवित्र हे मुलं सांगत असतात तुम्हाला सांगतो. आणि म्हणून खरंच ते भाग्यवान आहेत. त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. आज खऱ्या अर्थाने यांची गरज आहे समाजाला तुम्हाला सांगतो. जर परिवर्तन समाजामध्ये व्हायचं असेल, हो आता आपल्याला किती सांगा तुम्हाला सांगतो, आम्ही ऐकायला तयार नाहीत. हो तुकोबारांनी ठेवणीतलं प्रमाण वापरलं, ठेवणीतलं प्रमाण वापरलं. तो का म्हणे न ऐकती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. ते तुकोबाराला म्हणा बरं का तुम्ही असं का म्हटलंय म्हणून. हा पण खऱ्या अर्थाने उगवते सूर्य आहेत तुम्ही तर सांगतो. आणि आज परमार्थाचं काम जर असेल तर तरुणांचंच काम आहे तुम्हाला सांगतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि म्हणून ऐका, हो ऐका की आज ज्यांचा आपण जन्मोत्सव साजरा करतो ते हनुमंतरायांचा जन्मोत्सव साजरा करतो. त्यांचं जीवनपट एक थोडक्यामध्ये मी सांगून अभंगाकडेच येतोय. तर पहा, एक दिवस भगवान शिवशंकर आणि पार्वती माता हिमालयाच्या सुरोच्च नावाच्या पर्वतावर तिथं ते विहार करतात. आणि विहार करत असताना सुंदर अशी वाऱ्याची झुळूक आली. आणि वाऱ्याची झुळूक आल्यानंतर पार्वती मातेचा जो पदर जो आहे तो पदर असा त्या वाऱ्यानं हल्ला. आणि वाऱ्याची झुळूक आल्यानंतर पदर तर हल्लाच, पण तिला असं वाटलं की मला कोणीतरी स्पर्श करत आहे. आणि असं ज्या टायमाला तिला भास झाला त्यावेळेस पार्वती माता म्हणते, कोण दुष्ट आहे की माझे पती देव, माझे इष्ट देव माझ्या बरोबर असताना माझं पातिव्रत्य भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करते, असं कोण पापी. त्यावेळेस त्या ठिकाणी वायुदेवानं सांगितलं, माते मी वायुदेव आहे, मी स्पर्श करत नाही, पातिव्रष्ट भ्रष्ट करत नाही, पण एक आनंदाची बातमी सांगण्याकरता मी तुझ्याकडे आलेलो आहे. म्हणजे काय बातमी आहे? म्हणजे थोड्या दिवसामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार होणार आहे म्हटलं. आणि तो अवतार झाल्यानंतर मग त्याचे असणारे निष्ठावंत भक्त हनुमंतरायांचा अवतार होणार आहे. आणि ही वार्ता मी सांगण्याकरता त्या ठिकाणी आलोय. आणि ज्यावेळेस हे बोलणं चाललंय, भगवान शिवशंकरला काय चाललंय काय माहित नाही, उक्तयत वायुदेव. आणि भगवान शंकराने त्या पार्वती मातेकडे बघितलं, इतका प्रफुल्लित चेहरा भगवान शंकराचा. पार्वती माता म्हणते, आज काहीतरी मला वेगळं तुमच्या चेहऱ्यावर जाणवत आहे म्हणजे. प्रत्येकाचा चेहरा सांगत असतो का, आतमध्ये काय चाललंय ते चेहरा सांगत असतो. तसं पार्वती माता भगवान शंकरला म्हणते, आज काहीतरी वेगळं मला जाणवत आहे तुमच्या चेहऱ्यावर, मला तुम्ही ते रहस्य सांगा. आणि त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात, माते आज मला आनंद झाला, हे खरंय, तू ओळखलं म्हणले का, आज सृष्टीचा जो नियंत आहे, जो सृष्टीचा जो मालक आहे तो भगवान आज इथं राम प्रभूच्या रूपाने अवतार घेणार आहे म्हणले. आणि त्याची सेवा करण्याकरता अनेक देव, अनेक गण सगळे वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेणार आहेत आणि त्यांची सेवा करणार आहेत. आणि मला स्वतः असं वाटतंय की आपण स्वतः काहीतरी अवतार घ्यावा म्हणून असं वाटतंय मला सुद्धा. हे मनात मी विचार करतोय, मग कोणता अवतार घ्यायचा आणि प्रभू रामचंद्राला मदत करायची. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला 11वा जो रुद्र आहे त्या 11व्या रुद्राचा अवतार घ्यावा असं मला वाटतंय. पण त्यावेळेस माता सांगते, अरे तुमचा लाडका भक्त रावण, इतका लाडका भक्त, आणि त्यानं 10 मुंडके छेदन केलं, अर्पण केलं, इतका तुमचा लाडका भक्त, आणि आज तुम्ही हनुमंतराचा अवतार घेऊन
पुढे रामप्रभूला मदत ते करणार आणि तो त्यांच्या विरुद्ध लढणार आणि मग तुम्ही भक्ताच्या विरोधात काम करणार का? त्यावेळेस मात्यानं भगवान शंकर सांगतात माता तू म्हणते बरोबर आहे, पण एक भगवान शंकराचे जे 11 अवतार 11